पण मी काही समजले नाही. तुम्ही असं का केलं? आणि काय असं केल्याने आई आणि आत्या घरात येतील बाई? बरं, मला एक गोष्ट सांग रमा. बऱ्याचदा आपल्यात भांडणं होतात. कधी रात्री भांडण झालं तर सकाळपर्यंत संपलेलं असतं. कधी सकाळी झाली तर संध्याकाळी कामावरून येईपर्यंत संपलेलं असतं. आजपर्यंत कधी असं झालं की आपलं भांडण 1.5 दिवसापेक्षा जास्त चाललं? नाही झालंय, कारण आपण नवरा बायको नाही आहे. रमा, गोष्ट नवरा बायकोची नाहीये. आपल्याला माहितीये की आपल्या दोघांच्या मनात एकमेकांप्रती प्रेम, आदर आणि अशा खूप साऱ्या भावना आहेत. आपल्याला एकमेकांची काळजी सगळ्यात जास्त तेव्हा वाटते जेव्हा आपण भांडलेलो असतो. कारण त्यावेळी आपल्याला भीती असते की आज आपण एकमेकांना गमावणार नाही. हे जे एकमेकांना गमावण्याची भीती आहे ना, हे कोणत्याही नात्याला बांधून ठेवायचं काम करते, मजबूत बनवते. ज्या नात्यातून ही गमावण्याची भीती निघून जाते तेव्हा ते नातं खरंच संपून जातं. हीच भीती आहे जी एकमेकांच्या अडचणी सोडवायचं काम करतात. बघतीयस ना, हे जे जिजाबाई आणि आत्या ज्या बसल्यात, ह्या वर्षानुवर्ष एकमेकांसोबत राहत आल्या आहेत. त्यांचं एकमेकींसोबत नातं आहे. ह्यांनाही भीती असेल एकमेकींना गमावण्याची. म्हणूनच काळजी करू नकोस, सगळं काही नीट होईल. फक्त वाट बघ. रमा, भीम, बाबा जेवायला बोलवतात. पण वहिनी, आत्या आणि जिजाबाई देखील अजून जेवल्या नाहीयेत. तुम्ही असं करा, तुम्ही बाबांना जेवायला वाढा आणि त्यांना सांगा की जोपर्यंत ह्या दोघे जेवणार नाहीत तोपर्यंत भीम आणि रमा देखील जेवणार नाही. आम्ही वाट पाहू आणि जेव्हा या घराच्या आत येतील तेव्हाच आम्ही जेवायला बसू. मला माहित होतं की आत्या हेच करतील. काही समजलं रमा? आपल्याला एकमेकांची सगळ्यात जास्त काळजी तेव्हा असते जेव्हा आपण भांडलेलो असतो. कारण त्यावेळी आपल्याला भीती वाटते की आज आपण एकमेकांना गमावणार नाही.
थंडी आणि भुक्याने मरून नाही जायची मी. एकदा बघा तरी, तुम्हासनी थंडी नाही वाजत. तुझ्या नवऱ्याने तर घोंगडी दिली नाही आणि तू घोंगडी देऊन बोलतीयस की थंडी नाही वाजणार. नवरा बायको मिळून मूर्ख नगा बनवू मला. आम्ही कशा पायी तुम्हासनी मूर्ख बनवू? आणि ही घोंगडी मी नाही, आत्यांनी टाकली तुमच्या. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेत. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त जग पाहिले. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त आत्यासनी ओळखता आणि समजता बी. आत्या तुम्हासनी रागात म्हणाले असतील का तुम्ही घराच्या आत नाही येऊ शकत, पण त्या नेहमी तुम्हाला या घरातलंच समजतात. नाहीतर जर त्या तुमचा राग करत असत्या तर तुमच्यावर घोंगडी का टाकली असती? रमा, रमा, आत्या पडले आहेत. ताई, अशा कशा पडल्या तुम्ही? म्या कधी पडली? आई, आत्या कुठं नाही पडल्या. आम्ही फक्त हे बघत होतो की ही बातमी ऐकून तुम्ही स्वतःला थांबू शकता की नाही. आणि तुम्ही थांबवू नाही शकला. अगदी तसंच जसं आत्या तुम्हाला थंडीने कुडकुडताना बघून स्वतःची घोंगडी तुम्हाला देण्यापासून थांबवू शकल्या नाही. आणि तुम्हाला एकमेकींची काळजी आहे तर ही आपसातली भांडणं घरामध्ये बी सोडवता येतील ना? मीरा, जिजाबाई, तुम्ही दोघींनी अजून जेवण नाही केलंय म्हणून पोरं बी नाही जेवलीत अजून. आणि बाबांनी पण नाही खाल्लं म्हणून तुम्ही दोघं आता हट्ट सोडून द्या. आणि आता चला आपण समधे एकत्र मिळून खाऊ. आम्ही सगळेजण तुम्हा दोघींची आतमध्ये वाट बघतोय. चल. जिजाबाई, आज एवढी काळजी कशी काय? आता तुम्ही घोंगडी टाकू शकता तर म्या बी थोड्या वेळासाठी काळजी करू शकते की. चला आतमध्ये. खरंच जर पडल्यात तर मला सेवा करावी लागेल पुढं. हो, खरंच जर तुला थंडी वाजली असती तर तेल मालिश मलाच करायला लागेल. चल. नाती जोडण्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टी नाही लागत, तर छोट्या छोट्या गोष्टी देखील लोकांनी जवळ घेऊन येतात. जसं आज एक घोंगडी त्या दोघींनी जवळ घेऊन आली. आणा माझ्याकडे द्या. रमा, बाकी समद्यांसाठी पण जेवण वाढ. आपण समदे एकत्र बसून जेवू. वय आत्या. रातच्याला एकदम काय झालं? आत्या आणि जिजाबाई रातच्याला इथंच होत्या. आता सकाळ सकाळी ह्या कुठं निघून गेल्या? आरती पळून गेली नाही ना?
रमा, मी जरा भाजी घेऊन येतो. अरे काय झालं रामजी? बायको आणि बहीण दोघी बी पळून गेल्या का घराच्या आतमध्ये गेल्या? अरे आम्हा लोकांनी तर काय बी समजून नाही राहिलं बा. अरे ज्याची बायको आणि बहीण घरातून पळून जात्यात तो असं सकाळ सकाळी बाजारात थोडी जाणार. म्हणजे नाटक होतं नाटक. मीराबाई म्हणत होते की जिजाबाई तू आतमध्ये नाही जाणार, आणि जिजाबाई म्हणत होते की ताई तू आतमध्ये नाही जाणार. हितेश भाऊ, याला नाटक नाही, घरची प्रवृत्ती म्हणतात. ज्यांची घरं असतात आणि त्यांच्या घरामध्ये तत्वांना महत्व दिलं जातंय, त्यांच्या घरात असंच सांच्याला झालेली भांडणं सकाळ वयस्तोपर संपून जातात. रामजी, बाळा गायब हाय. आज आणि उद्यापर्यंतचा अवधी हाय. मग याच चाळीमध्ये तत्वांच्या चिंध्या उडतील आणि तरास बी होईल. तर बाजारातून सगळ्या सामानासोबत दवा पण घे, कामी येईल. बिचारा रामजी. फुलिया काकी, फुलिया काकी, फुलिया काकी इकडे या. काय झालं करू ना? कशा पायी ओरडतेस? फुलिया काकी, तुमचे पती इथं चाळीत या लोकांसोबत माझ्याच घरासमोर उभं राहून माझ्या घराची मस्करी करत हसत होते. हे बरोबर नाही काकी. तुम्ही यांना इकडून घेऊन जा, नाही तर चांगलं नाही म्हणा. जोखू, चला गरम गरम चाय बनवली आहे, चल आणि ढोसून घे, चल. अगं थांब, ही काय करणार आहे आमचं? हे? अरे शांत राह ना जरा, चल म्हटलं ना. अरे थांब, जरा माहित तरी होऊ देत. काय चांगलं नाही होणार? बोल. अगं बोल ना, काय चांगलं नाही होणार? हा बोल बोल, काय चांगलं नाही होणार? आणि हा तुझ्या एवढा कोणाचा रंग चढलाय? या भीमाचा की रमाचा? अगे बोल ना. अगं गप. काय लाज लज्जा आहे का नाही? नवरा घरात गायब आहे आणि तू ही तो उभा राहून भाषण द्यायला लागल्यास आणि मोठमोठ्यानं हसत्यास. हेच भीम आणि रमानं शिकवलंय का की जेव्हा उत्तर नसल तेव्हा मोठमोठ्यानं हसायचं? नाही, मी फक्त तुम्हाला हे सांगत होते की तुमच्यापेक्षा मी जास्त हसू शकते. जर मी विचार केला तर रोज सकाळ सकाळ तुमच्या घरासमोर उभी राहून रोज जोर जोरात हसत तुमची थट्टा करत जाईन. कारण नाटक माझ्या घरात होत नसतं. खरं तर नाटक तुम्ही लोक करतात. पण आपण समदे एका चाळीमध्ये एकत्र राहतोय, एका कुटुंबासारखं राहिलं पाहिजे. पण तुम्हाला एक गोष्ट कुठे लक्षात येणार आहे की सकाळ सकाळ कोणी भेटलं तर त्याची विचारपूस करावी, एकमेकांचं दुःख वाटून घ्यावं. जर कोणी आनंदी असेल तर त्याला बघून हसावं, कोणी दुःखी असेल तर त्याच्या दुःखात सामील व्हावं. इथे तर हसून हसून लोकांच्या लाचारीची मस्करी करतायत. हे शिकलंय मी भीम आणि रमाकडून.
हितेश, जोखू, जनार्दन, तुम्ही तिघेही अजिबात काळजी करू नका. भीमराव आहे करुणासोबत. बघाच तुम्ही, करुणाच जिंकणार. आणि हरणार बाळाच. चला मनोहर भाऊ, सामान आणायला जायचंय. चल नंदू. हरावं तर लागेलच तुला बाळा दादा. नमस्कार भाऊ. तुम्ही नरोत्तम जोशींना इथून जाताना पाहिलंय का? मी आत्ताच इकडनं जाताना बघितलं. धन्यवाद. जिथं प्रचंड देवजी आणि नरोत्तम जोशी असतील तिथंच बाला बी असेल. त्याच दोघांनी बाळाला पळायचा मार्ग सांगितला असेल. जोपर्यंत बाळा सापडणार नाही तोपर्यंत मी घरीच नाही जाणार. का राग येतोय ना? जर बाळा सापडला ना तर त्याला फरफटात घरला घेऊन जातो. आणि मग भीमची आडबीट सोडून मी त्याचा हिशोबच करतो. जर भेटला तर त्याला मी सोडणारच नाही. नरोत्तम, काय उत्तम कल्पना काढली आहेस तू. शाबास. बाळा. बाबा, बाला, जर तू पकडला गेलास तर तू बाबा आणि भावाकडून बदला घेऊ शकणार नाहीस. तर पळून जा इथून. बरोबर बोललात. बाळा पळ. जा जा जा, चल चल चल. बाळा. बाळा. रामजीला पकडा. जर या रामजीने बाळाला पकडले तर पुन्हा तो भीमराव जिंकून जाईल. बाळा हरून जाईल आणि बाळाची हार म्हणजे आपली हार असेल प्रचंड देवजी. बाळा थांब. नाही बाबा, यायला आम्ही नाही पकडला जाणार. यावेळेस तर मला जिंकायचंय. समधी हारणार. बाळा. बाळा, आज तर मी तुला काय बी झालं तरी पकडीनच. तू हारणं लय गरजेचं आहे आणि बाकीच्या लोकांचं जिंकणं. प्रचंड देवजी, चला जाऊया. बघावे लागेल की या बाप लेखाची जोडी नेमकी काय करते. कारण जर का रामजीने बाळाला आज पकडले तर नाही नरोत्तम, आज बालाला कोणीही पकडू शकणार नाही. मनोहर भाऊ, सामान आणायला नंतर जाऊया. आधी चाळीत जाऊन खुशखबरी देऊया की रामजी भाऊ बाळाला पकडून घेऊन येत आहेत. बरोबर बोलतोस तू. तिकडे चाळीत बाळामुळे भीम, रमा, करुणा, आत्या सगळे काळजीत आहेत. चल जाऊया. चल चल. दादा कुठं गेले? अजून आले नाही. अव तेच तर सांगते हाय. तुमच्या दादांना जाऊन लय येळ झालेला हाय. घरात भीम, रमा, करुणा समधे आहेत. कोणाला तरी बोलवून सांगा की बघून यायला की बाबा कुठे गेले त्यांचे. माझे दादा म्हणजे काय? तुझे पती बी आहे ना. तू बी जर रमा, करुणा आणि भीमला आवाज दिला तर ते लोक येतील. तुझ्या इतक्या सगळ्या नाटकानंतर बी या कुटुंबातलं कोणी बी तुझं दुश्मन नाही हाय. जेव्हा बी तुला गरज पडल हे कुटुंब तुझ्या संगत उभं राहील. मला फरक पडत नाही कोण माझं दुश्मन हाय आणि कोण नाही. कारण समद्यांमध्ये माझा एकच दुश्मन हाय, भीम.